काय बोलते? काय काय काय? पकड 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 ना. पकड पकड. याआधी तुम्ही पाहिलंच असेल की मी एकटाच फिरायचो US मध्ये आहे. तर आता मी इंडियामध्ये आलो आहे. तर माझ्याबरोबर पूजा पण आहे आज. तर बघूया आजचा दिवस कसा जातो. भेटूया. हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. आता आम्ही निघालो आहे. म्हणजे आम्हाला आधी माहिती नव्हतं की आम्हाला कुठे जायचं आहे. सो फायनली आम्ही डिसाईड केलं की राजोडी बीचला जाऊया. असंच म्हणजे काय हे नाही आहे आणि इयर एंडिंग आहे तर म्हटलं काहीतरी प्लॅन करूया. सकाळपासून भांडतोय आता कुठे एकमत झालंय आणि आम्ही चाललोय राजोडी बीचला. आणि आत्ताशी आम्ही गोडबंदरच्या पुढे आलो आहे. तुम्ही बघू शकतात. नायगाव 5 किलोमीटर, विरार 23 किलोमीटर आहे अजून. तर बघूया, तिकडे जाऊनच भेटू. बघूया आजचा दिवस कसा जातो. बाय बाय. गाईज आता आम्ही पोचलोय वसईमध्ये मगाशीच पोचलोय. आता अजून 2.5 किलोमीटर आम्हाला दाखवत आहे बीच पुढे आहे. आता या बीचपर्यंत इथून स्ट्रेट आहे 2.5 किलोमीटर. बघू कसं आहे. बीचबद्दल ऐकलं आहे अखिलेशच्या फ्रेंड्सकडून. सो म्हणून आम्ही डिसाईड केलं की इथे जाऊया. कारण जर बॉम्बे साईडला गेलो टाउन साईडला तर तिथे आज 31st म्हटल्यावर खूप गर्दी असणार आहे. सो बघू कसं फील होतं आहे. बघूया इथे किती गर्दी आहे किंवा काय आहे बघूया. चलो लेट्स गो. हॅलो गाईज, आपण पोचलेलो आहे राजोडी बीचला. लांबपर्यंत तुम्ही बघू शकता. कोणीच नाही आहे बीचवर. मस्त आहे. म्हणजे फॅमिली जे लोक एन्जॉय करतात त्या लोकांसाठी. म्हणजे दुसऱ्या कोणाची काही एंटरटेनमेंटची गरज नसते. तशा फॅमिलीसाठी तर हे बीच खूपच छान आहे. आज आय थिंक ओहोटी आहे त्यामुळे पाणी जरा आतमध्ये आहे. बेटर आहे. नाहीतर आमच्या घरच्यांना टेन्शन येतं आम्ही समुद्राच्या इथे जातो. चांगलं लांबच आहे पाणी. मस्त आहे. खूप मजा येते. असं एकदम मोकळी हवा समुद्राची. बरं वाटतं आज. इथे रिसॉर्ट वगैरे पण आहे पण सगळं असं लांब आहे. स्वच्छ आहे. म्हणजे असं कचरा वगैरे नाही आहे. मुंबईचे बीचेस जसे आहेत ना म्हणजे एवढा क्राऊड असतो. आपण मुंबईला ब्लेम नाही करू शकत. काय बोलते? काय काय काय? पकड 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 ना. पकड.
पालक मध्ये टाकू का? कमी नाही दिले छोटा वाला लेना है कि बड़ा वाला? हे छोटं छोटं नाही आहे का? मुळ्याचं छोटं छोटं. चला चला मस्त भाज्या घेतल्यात ताज्या ताज्या. चल. खापरा पापरा आपण नाही खात. खापरा काय? खापरे पापड नेट माहिती आहे. काय तर आता आम्ही बसलो परळीला मस्तपैकी गरमागरम चहा पितो. आता अजून अर्धा तास तरी लागणार आहे कोल्हापूरला पोचायला. पायांची पूर्ण वाट लागली आमच्या. वसईवरून डायरेक्ट आम्ही नॉनस्टॉप वरळीला येऊन थांबलो आहे. झालंय पायांचं. संध्याकाळी 5ला आम्ही वसईवरून निघालो. आता वाजलेत किती वाजलेत आता? 7 आता वाजलेत संध्याकाळी 3:30 तास झाले. 2 तास आम्ही कंटिन्यू बाईकवरच आहे. तर थोडा वेळात दाखवलेलं पण आता मध्ये थांबलं. थोडं ट्रॅफिक नाही बोलू शकत तर थोडं मध्ये रोड तर माहितीच आहे आपली कसं आहे. स्ट्रेट वे नाही आहे. मध्ये खड्डे आहेत. तो हळूहळू विचार केली येतो. भेटूया माझ्या पुढे. ठीक आहे भेटूया आता डायरेक्ट कोल्हापूर. तो गाईज आता आम्ही फायनली 2-3 तासांनी आम्ही पोचलेलो आहे कोल्हापूर काउसवेला. तुम्ही बघू शकता आज 31 डिसेंबर आहे. केवढी रश आहे. नॉर्मली एवढी गर्दी नसते इकडे. लास्ट 2 वीक पहिले पण आम्ही आलेलो या ठिकाणी पण एवढी रश नव्हती. आज खूपच रश दिसते बघा. आणि बाकीचे रोड तर ब्लॉक आहे. ॲटलिस्ट हा रोड तरी मोकळा आहे. इथे जरा बघू काय मिळतं का. त्या दिवशी काही खास नव्हतं बट व्हरायटी दिसते आहे कारण हल्ली सगळीकडेच सगळं मिळायला लागलं. बघू काय आवडलं तर घेऊ नाहीतर मग डायरेक्ट मम्मीकडे. बाय. झालं हो गेला ना पेमेंट. बस दोसा चेंज చేయకు. पेटीएम पर 140 रुपए प्राप्त हुए. अंडीवाली सांग. ही चेन चांगली आहे बट त्याचं लॉकेट हे वाला तशी ना मग असं बघितलं तशी. Few hours later. घोडबंदरला राहायचं तुला
तर त्याच्या बर्थडेच्या दिवशी मम्माने गुलाबजाम केलेले आणि मम्मा नंतर घरी जाताना असं डब्यात देतात ना सगळ्यांना. हा म्हणजे देऊ नको कोणाला. मम्मा बोलल्या राणी काकीला अंकिता आली नाही ना तर तिला घेऊन जा. बरोबर. हा लग तर मम्मा बोलतात हा तुला ठेवलंय. येतो आता परत हॉलमध्ये असं. ते नाही येत. मग पहिला चांगला यायचं ना हॉलमध्ये रांगत हॉलमध्ये नाही यायचा दरवाजापर्यंत यायचा. काय डायनिंग टेबल पर्यंत यायचं. पण कधी जेव्हा ते त्या दरवाजातून बाहेर काढणार ना दरवाजातून बाहेर नाही येता यायचं. नव्हता यायचा. नाही दरवाजातून अर्धा बाहेर यायचा पूर्ण नाही. मग चिकन बनत असेल ना तर बेडरूमचा दरवाजा म्हणजे किचन पासून की मला दे लगेच दे. हा आणि आता मला दाखवतो मम्माला. ट्रॉलीमध्ये बसवायचं त्याला. कुठे घरामध्ये पण नाही पायात नाही. रात्रीचे 12:15 वाजलेत आणि बघा ठाण्यातली गर्दी. हे आहे आमचं ठाणे. हॅलो गाईज, पोहोचलो आता आम्ही घरी आणि हॅपी न्यू इयर आमच्याकडून सगळ्यांना. हॅपी न्यू इयर कर रे. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. चला तर मग हा व्लॉग इथेच एंड करतो आम्ही. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. हे बाय करा टाकल्या. बाय.